नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्षाच्या या इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स औद्योगिक अर्थशास्त्र यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की उद्योगधंदे म्हणजे काय, औद्योगिकरण म्हणजे काय आणि उद्योगधंद्यांची देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका महत्त्व आपण यापूर्वी अभ्यासलं. तुम्हाला मी सांगितलं मागच्या बोलताना की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील उद्योगधंद्याच्या प्रगतीवर अवलंबून असतो. औद्योगिकरण वाढलं की आर्थिक विकासाचा वेग वाढतो. मी तुम्हाला असे बोलताना म्हटलं होतं की औद्योगिकरण आणि सामाजिक सुधारणा किंवा सामाजिक विकासा खूप जवळ संबंध आहे. कसं मित्रांनो, कुठल्याही देशामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली की मोठी मोठी औद्योगिक केंद्र उदयाला येतात. त्यानंतर मोठी मोठी शहर निर्माण होतात. शहरीकरण वाढू लागतं. शहरीकरण वाढलं की ग्रामीण भागातून रोजगारासाठी लोकांचं स्थलांतर शहरी भागात होऊ लागतं. आपल्याला माहित आहे की शहरामध्ये अनेक सोयीसुविधा असतात. उदाहरणार्थ वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ. परिणामी हळूहळू साक्षरतेचं प्रमाण वाढतं. लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढतो. परिणामी लोकांमध्ये त्यांचा पारंपरिक दृष्टिकोन मागे पडून विज्ञानवादी दृष्टिकोन हळूहळू रुजू लागतो. म्हणजे लोकांचा जो दैववादी दृष्टिकोन आहे तो बदलून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन लोकांमध्ये विकसित होत असतो. तसेच आपण पाहिलं की शहरामध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरण झालं की व्यक्तीचा आर्थिक दर्जा उंचावतो, त्याचा आर्थिक स्तर वाढतो. परिणामी त्याचं जीवनमान सुद्धा चांगलं होतं आणि याचा परिणाम त्याच्या त्याच्या संपूर्ण जीवनावर आपल्याला दिसून येतो. याशिवाय कुटुंब छोटे ठेवण्याची वृत्ती, विकेंद्रित कुटुंब, छोटे कुटुंब, अशा स्त्रियांचा समान दर्जा. कारण शिक्षण आणि सुविधा वाढल्या की साहजिकच आहे स्त्रियांना समान दर्जा देणं, स्त्रियांची शैक्षणिक प्रगती, असे अनेक बदल घडून येतात. म्हणजेच केवळ औद्योगिकरणामुळे आर्थिक विकास होतो असं नाही, तर सामाजिक विकासही घडून येतो. लोकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, नवीन संस्कृती, नवीन विचार यांच्याशी परिचय होतो आणि पारंपरिक समाज हा आधुनिक समाजाकडे वाटचाल करू लागतो. म्हणजेच औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक बदल सुद्धा घडून येतात. शिक्षण असेल, आरोग्य असेल, पारंपरिक दृष्टिकोन असेल, स्त्रियांचा दर्जा असेल, अशा अनेक बाबतीत बदल घडून येऊन समाज विकसित होऊ लागतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रांचा संबंध. तुम्हाला माहित आहे की कोणत्याही अर्थामध्ये तीन क्षेत्र असतात: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. आता प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, तर निसर्गावर अवलंबून असलेले सगळे उद्योग किंवा निसर्गाचे मानवाला दिलं आहे ते सगळे तर प्राथमिक क्षेत्रामध्ये. शेती, खाणकाम, मासेमारी, पशुपालन, जंगलकटाई हे सगळे उद्योग प्राथमिक क्षेत्रामध्ये. याला ढोबळमानानं कृषी क्षेत्र असंही म्हणतात. द्वितीय क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र म्हणजे काय, तर सर्व लहान मोठे कारखाने, उद्योगधंदे, गिरण्या यांचा समावेश होतो द्वितीय क्षेत्रामध्ये. यामध्ये कच्च्या मालाला प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो व तयार वस्तू केली जाते. आणि तृतीय क्षेत्र म्हणजे काय, तर तृतीय क्षेत्र आपण सेवा क्षेत्र असंही म्हणतो. या सेवा क्षेत्रामध्ये वाहतूक, दळणवळण, बँका, विमा व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, वीज पुरवठा अशा अनेक गोष्टी समावेश होतो. प्राथमिक क्षेत्राला आणि द्वितीय क्षेत्राला सेवा देण्याचं काम तृतीय क्षेत्र करत असतं, म्हणून त्याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात. आपल्याला माहित आहे की जसं आर्थिक विकास होत जातो तसं तसं प्राथमिक क्षेत्रातील मनुष्यबळ कमी होऊन ते द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात स्थलांतरित होतं. म्हणजेच एकूण रोजगारामध्ये द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा वाटा वाढतो आणि कृषीचा वाटा कमी होत असतो. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा शेतीचा वाटा कमी कमी होतो, घटत जातो आणि उद्योगांचा वाटा व सेवा क्षेत्राचा वाटा वाढत जातो. आता ह्या तीन क्षेत्राचा काय संबंध आहे आपण जर पाहिलं तर मित्रांनो, प्राथमिक क्षेत्र म्हणजे शेती, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. ही तिन्ही क्षेत्र परस्परांना पूरक आहेत, परस्परांशी निगडित आहेत. प्राथमिक क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा विकास झाला की उद्योगधंद्यांचा विकास घडून येतो, किंवा उद्योगधंद्यांचा विकास झाला की प्राथमिक क्षेत्राचा आणि तृतीय क्षेत्राचा विकास घडून येतो. म्हणजे ही तिन्ही क्षेत्र परस्परावर अवलंबून आहेत. एकाचा विकास झाला की त्याचा परिणाम इतर क्षेत्राला आपल्याला दिसून येतो. आता मित्रांनो, आपण पहिल्यांदा पाहूया की उद्योगधंदे आणि प्राथमिक क्षेत्र, लिंकेज बिटवीन इंडस्ट्री अँड प्रायमरी सेक्टर, काय संबंध आहे, किंवा आपण ढोळण असं म्हणूया की उद्योगधंद्यांच्या विकासामध्ये शेतीची काय भूमिका आहे, कृषीची काय भूमिका आहे, हे आपण बघूया. तर मित्रांनो मित्रांनो उद्योगधंद्यांच्या विकासामध्ये कृषी क्षेत्र काय भूमिका बजावतं हे आपण बघूया. तर त्याचा पहिला मुद्दा असा आहे की
कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्राला श्रमिकांचा मुबलक असा पुरवठा करतं. आपल्याला माहित आहे की विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी क्षेत्रात लोकांची खूप गर्दी झालेली असते. शेतीमध्ये अनेक लोक गुंतलेले असतात. परंतु ही शेती काहीशी प्राथमिक स्वरूपाची मागासलेली असल्यामुळे शेतीमध्ये आपल्याला अर्ध बेकारी, हंगामी बेकारी, प्रचंड बेकारी आढळते. त्यामुळे ग्रामीण भागात आपल्याला जास्तीत जास्त लोकसंख्या एकवटलेली दिसते व ही सर्व लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असते. परंतु उद्योगधंद्याचा विकास झाल्यास ह्या कृषी क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळाचा, श्रमिकांचा पुरवठा उद्योगांना होऊ शकतो. म्हणजे कृषी क्षेत्र देशातील उद्योगधंद्यांना मुबलक असा श्रमिकांचा पुरवठा करू शकतं. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे विकसनशील देशामध्ये शेतीवर जास्त अवलंबित्व असतं, तर हे आपल्याला कमी करता येईल. म्हणजेच उद्योगांना कृषी क्षेत्राकडून स्वस्त असं मनुष्यबळ मिळू शकतं, मुबलक असं मनुष्यबळ मिळू शकतं. मित्रांनो, दुसरा मुद्दा असा आहे की औद्योगिक कामगारांना अन्नधान्याचा पुरवठा करणं. आपल्याला माहित आहे की कारखान्यामध्ये जो कामगार काम करतो तो कुशल असेल अकुशल असेल, त्याच्यासाठी जे काही अन्नधान्य लागतं ते कृषी क्षेत्र पुरवत असतं. अन्नधान्यच नाही तर दूध, भाजीपाला, अंडी, मांस या सगळ्या जीवनावश्यक वस्तू कृषी क्षेत्रातून ह्या औद्योगिक कामगारांना पुरवठा होत असतो. म्हणजेच औद्योगिक क्षेत्राची, अन्नधान्याची व इतर जीवनावश्यक गोष्टींची गरज कृषी क्षेत्र भागवत असते. तिसरा मुद्दा असा आहे की उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा करणं. आपल्याला माहित आहे की अनेक उद्योगधंदे हे पूर्णपणे कच्च्या मालासाठी शेतीवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ कापड उद्योग, त्याच्यानंतर ताग उद्योग, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, तेल उद्योग, साखर कारखाने असे असंख्य उद्योग हे पूर्णपणे कृषीवर अवलंबून आहेत. या सगळ्या उद्योगांना कच्चा माल कृषीकडून पुरवला जातो. म्हणजेच या सगळ्या उद्योगधंद्यांना जर मुबलकपणे, वेळेवर आणि आवश्यक तेवढा कच्चा माल स्वस्तात जर मिळाला तर उद्योगधंद्याचा विकास होऊ शकतो आणि हा कच्चा माल कृषी क्षेत्र पुरवत असते. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की आपल्या देशाला जे काही विदेशी चलन लागतं ते कृषी क्षेत्र मिळवून देऊ शकतं. विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये तुम्हाला माहित आहे की विकसनशील देशामध्ये कृषी मालाची निर्यात खूप जास्त असते. चहा, कॉफी, मसाले, तांदूळ, धान्य, इतर अनेक असंख्य दूध, दुग्ध पदार्थ, मत्स्य उत्पादनं, दुग्धजन्य उत्पादनं, मांस, तर हे सगळा माल आपण निर्यात करून त्या बदल्यात बहुमूल्य असं परकीय चलन प्राप्त करू शकतो. म्हणजेच शेतमालाच्या निर्यातीमधून आपल्या देशाला परकीय चलन मिळू शकतं आणि या परकीय चलनाचा उपयोग आपण काय करू शकतो तर उद्योगांच्या विकासासाठी. म्हणजे कसं की हे परकीय चलन वापरून आपण उद्योगांना आवश्यक असणारा कच्चा माल, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, नवीन तंत्रज्ञान, इंधन यांची आपण आयात करू शकतो. म्हणजेच कृषी मालाच्या निर्यातीमधून जो काही आपल्याला परकीय चलन मिळणार आहे त्याचा वापर करून आपण उद्योगधंद्याच्या विकासाला मदत करू शकतो. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की भांडवल निर्मितीला चालना देणं. म्हणजे काय की आपल्याला माहित आहे कृषी क्षेत्राचा विकास झाला तर कृषी क्षेत्रात वाढावा निर्माण होतो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं, शेतकऱ्यांची बचत वाढते. परिणामी ही वाढती बचत भांडवलात रूपांतरित होऊन हे भांडवल उद्योगधंद्यांना उपयोगी पडू शकतं. म्हणजेच आपल्याला माहित आहे कृषीचा विकास झाला तर शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर किंवा ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यावसायिक यांच्या उत्पन्नात मोठी वाढ घडून येईल. परिणामी त्यांचं उत्पन्न वाढलं की त्यांची बचत वाढेल आणि साहजिकच आहे की त्यांची जी बचत आहे त्यातून भांडवल संचय होईल आणि हे भांडवल आपल्याला उद्योगांच्या विकासासाठी वापरता येईल. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की किंमत पातळीत स्थैर्य निर्माण करणे. तुम्हाला माहित आहे की शेतमालाच्या किमती आणि इतर अर्थव्यवस्थेत सर्वसाधारण किंमत पातळी यांचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमधील जी काही सर्वसाधारण किंमत पातळी आहे ती आणि कृषी माल यांचा खूप जवळचा संबंध आहे. कृषी मालाच्या किमती वाढल्या की संपूर्ण अर्थव्यवस्थेतील विविध वस्तूंच्या व सेवांच्या किमती वाढतात. म्हणजेच शेतमाल महाग झाला की सर्वसाधारणपणे किंमत पातळी वाढते, महागते. म्हणून जर कृषीतून उत्पादन कच्चा माल, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांच्या किमती स्थिर राहिल्या तर साहजिकच आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होतं. किंमत पातळी ही वाढत नाही, ती स्थिर राहते. म्हणजेच देशामध्ये महागाई, भाववाढ घडून येत नाही. तर या दृष्टीने सुद्धा म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक स्थैर्य निर्माण करणे सुद्धा कृषी क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय कृषीचं महत्त्व असं आहे की सरकारच्या उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत म्हणजे कृषी आहे.
आपल्याला माहित आहे की कृषीमधनं फार मोठा महसूल सरकारला मिळतो. काही महसूल केंद्र सरकारला, राज्य सरकारला व स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा हा महसूल मिळतो. केंद्र सरकार, राज्य सरकार व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांना मोठा महसूल कृषीमधून मिळतो. उदाहरणार्थ सिंचन कर, कृषी कर, शेतमालावर आबकारी कर, शेतमाल निर्यातीतून होणारा फायदा, इन्कम टॅक्स, आयकर, वस्तू व सेवा कर, विक्री कर, अशा अनेक प्रकारचा कृषी कर हा सरकारला मिळत असतो. याशिवाय कृषीवर जे आधारित उद्योगधंदे आहेत, कारखाने आहेत, त्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर उत्पन्न सरकारला मिळत असते. म्हणजेच जर कृषी व कृषी आधारित उद्योगांचा विकास झाला तर सरकारच्या उत्पन्नात वाढ होते व सरकार त्या उत्पन्नाचा उपयोग देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं, वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करणं यासाठी करू शकतं. म्हणजेच सरकारच्या उत्पन्नात वाढ झाली की सरकार उद्योगधंद्यांसाठी एक पोषक वातावरण, पोषक मूलभूत सुविधांचं निर्माण करू शकतो. मित्रांनो, आपण थोडक्यात पाहिलं तर संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला कृषी क्षेत्र हातभार लावत असतं, ते पोषक असतं. कारण कृषीचा विकास झाला की वाहतूक, दळणवळण साधनांचा विकास होतो. कारण कच्चा माल शहरांपर्यंत नेणं, कारखान्यांपर्यंत नेणं, तिथून पक्का माल गावापर्यंत आणणं, कृषीपर्यंत आणणं, यामुळे काय होतं की वाहतूक आणि दळणवळण साधनांचा विकास होतो. म्हणजेच देशातील वाहतूक उद्योगांचा विकास होतो. याशिवाय कृषी आदाने पुरवठा करणाऱ्या उद्योगांचा विकास होतो. उद्योगधंद्याला कच्चा माल मिळतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण भागात उद्योग निघाले की बेरोजगारी कमी होते, लोकांच्या उत्पन्नात वाढ होते व ही वाढलेली उत्पन्न बचतीत व भांडार परिवर्तित होऊ शकते. थोडक्यात काय, संपूर्ण देशाचा आर्थिक विकास जर आपल्याला साध्य असेल तर कृषीच्या विकासाशिवाय पर्याय नाही. आपण जगातील अनेक देशांचं उदाहरण पाहिलं तर ज्या ठिकाणी कृषीचा चांगला विकास झाला त्या देशामध्ये साहजिकच आहे उद्योगांचाही झपाट्याने विकास घडून आला. म्हणजेच काय, तर कृषी क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र हे परस्परावर अवलंबून आहेत व ते परस्परांच्या विकासाला सहाय्यक आहेत, पूरक आहेत, पोषक आहेत. म्हणजेच या दोन्हींचा विकास एकमेकावर अवलंबून आहे. धन्यवाद.